जर प्रशासन योग्य पद्धतीने चालत असेल आणि शासनाचं जर तुमच्याकडे आणि लोकांकडे लक्ष असेल तर मग हा संघर्ष तसा करावा लागला नाही पाहिजे. पण काही एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असताना आपले काही प्रतिनिधी मला भेटले व तसंच गेले काही दिवस सातत्याने आपल्या काही पदाधिकाऱ्यांकडनं फोनवर विनंती त्या ठिकाणी केली जाते आणि काही लोक हक्काने सुद्धा सांगतात. खरं तर आमच्यासारख्या लोकांना विनंती करून चालत नाही, कारण आम्ही हक्काची माणसं आहोत. तुम्ही आम्हाला हक्काली त्या ठिकाणी तुम्ही सांगा. मला असं कळलं आहे की काही अधिकारी आपल्याला भेटले आणि आरआरच्या बाबतीत 3 दिवसात आम्ही निकाल देऊ नाही तर निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे. मी म्हणालो आजच यायचं का उद्या येऊ, काय तुमचं नियोजन आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही शिक्षक हे मुलांसाठी झालेलो आहे आणि ज्या मुलांना आम्ही शिकवतो ते सर्वसामान्य परिवारातली मुलं आहेत, मुली आहेत. 1 तारखेला महाराष्ट्र दिवस असल्यामुळे आम्हाला आमच्या गावामध्ये आमच्या शाळेमध्ये जाऊन आमच्या लहान मुलांची त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आमचा कदाचित निर्णय असा होऊ शकतो जो तुम्ही घेणार आहात, अजून घेतला नाही असं मला कळलं आहे, की परत एकदा गावी जाऊन मुलांना जे काही तुम्ही पीटी शिक्षक म्हणून तुमची जी जबाबदारी असते तुम्ही तिथं पार पाडणार. झेंडावंदन आणि त्याचे म्हणजे एकतर आपल्या देशाप्रती असणारं प्रेम, आपल्या राज्याप्रती असणारं प्रेम आणि सगळ्यात म्हणतं जी ड्युटी असते तुमची त्या ड्युटीवर असणारं प्रेम हे तुम्ही या तुमच्या म्हणण्यातून दाखवत आहात. मी तुम्हाला शब्द देतो की आज जो कुठला तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्याल, उद्या इथं तुम्ही बसलात तर आमचा उद्याही तुम्हाला पाठिंबा तिथं असणार आहे. पण जर तुम्ही असा निर्णय घेतला की मुलांसाठी, देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी झेंडावंदन करण्यासाठी तुम्ही परत जाण्याचा जर निर्णय तिथं घेतला आणि सरकारकडनं पण तुम्हाला 3 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि ती मुदत जर त्यांनी पाळली नाही, दिलेला शब्द जर पाळला नाही, तुम्ही सांगा मला कधी यायचं तुमच्या आंदोलनामध्ये. जेव्हा केव्हा पहिला दिवस असेल त्या दिवशी मी 100% तिथं उपस्थित असेल असं शब्द या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आपण करूया. नाही झालं तर तुम्ही मला सांगा कधी यायचं, मी तिथं तुमच्याबरोबर त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेईल असा मी इथं आपल्या सर्वांना शब्द देतो. पण तुम्ही जी माणुसकी दाखवली, आपल्या देशाप्रती, मुलांप्रती जे काही प्रेम आणि आदर तुम्ही त्या ठिकाणी दाखवला आणि ड्युटी करण्यासाठी निर्णय घेण्याची भूमिका अजून तुम्ही फायनल केली नसली तरी ती भूमिका तुम्ही मांडतात, त्याच्यावरूनच कुठेतरी कळतं की तुम्ही प्रामाणिक शिक्षक आहात.